नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, विशेषतः महाराष्ट्रात शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी. कारण शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक बदल केला आहे. आता शिक्षक भरती पूर्णपणे पारदर्शक, गुणांवर आधारित आणि सिस्टमद्वारे नियंत्रित होणार आहे. यामुळे ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, ज्यांनी मेहनत केली आहे, अशा उमेदवारांना आता खऱ्या अर्थाने संधी मिळणार आहे. आधी काय होतं तर खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती करताना अनेक वेळा तक्रारी येत होत्या. काही ठिकाणी मुलाखतीला जास्त महत्त्व दिलं जायचं, काही वेळा योग्य उमेदवार असूनही निवड होत नव्हती आणि पारदर्शकतेचा अभाव जाणवत होता. याच सर्व गोष्टी लक्षात घेऊन शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि आता नवीन 100 गुणांची मूल्यांकन पद्धत लागू करण्यात आली आहे. आता या नवीन पद्धतीमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे उमेदवाराची निवड फक्त मुलाखतीवर आधारित राहणार नाही. उलट उमेदवाराच्या संपूर्ण प्रोफाईलचा विचार करून 100 गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे. या 100 गुणांमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेईटचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक पात्रता जसे की पदवी, व्यावसायिक शिक्षण आणि इतर आवश्यक निकष यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता ज्यांची तयारी चांगली आहे आणि ज्यांचे शैक्षणिक गुण चांगले आहेत त्यांना मोठा फायदा होणार आहे. टेईट म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. ही परीक्षा आता खूप महत्त्वाची ठरणार आहे. ही परीक्षा फक्त पुस्तकातील ज्ञान तपासत नाही, तर उमेदवाराची विचार करण्याची क्षमता, अध्यापन कौशल्य, निर्णय क्षमता आणि लॉजिकल थिंकिंग तपासते. त्यामुळे आता फक्त डिग्री असणं पुरेसं नाही, तर तुमची एकूण क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. ज्यांचा टेईट स्कोअर चांगला असेल त्यांची सिलेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त वाढणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आता पवित्र पोर्टलमार्फत राबवली जाणार आहे. पवित्र पोर्टल हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ज्यामुळे भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक होणार आहे. या पोर्टलमुळे कोणतीही डेडबड, गैरप्रकार किंवा इन्फ्लुएन्सला जागा राहणार नाही. प्रत्येक उमेदवाराला समान संधी मिळेल आणि मेरिटच्या आधारावरच निवड केली जाईल. त्यामुळे ही प्रणाली विद्यार्थ्यांसाठी आणि उमेदवारांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1:3 रेशिओ. या नवीन नियमांनुसार प्रत्येक एका रिक्त पदासाठी 3 उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे. उदाहरणार्थ जर 10 जागा असतील तर 30 उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार होईल. या शॉर्टलिस्टेड उमेदवारांमधून पुढील प्रक्रिया पार पडेल आणि अंतिम निवड केली जाईल. यामुळे कॉम्पिटिशन वाढेल, पण त्याचबरोबर योग्य उमेदवार निवडला जाईल याची खात्रीही वाढेल. अंतिम निवड कशी होणार हा प्रश्न अनेकांना पडतो. तर या 100 गुणांच्या प्रणालीमध्ये ज्या उमेदवाराला सर्वाधिक गुण मिळतील त्याची निवड करणं बंधनकारक आहे. म्हणजे आता रेकमेंडेशन, ओळख किंवा इतर कोणत्याही गोष्टींना महत्त्व राहणार नाही. फक्त आणि फक्त तुमचे गुण आणि तुमची गुणवत्ता महत्त्वाची ठरणार आहे. ही प्रक्रिया संबंधित शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. त्यामुळे त्याची खात्रीजमा देखील केली जाईल. जर एखाद्या वेळी 2 किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असतील तर अशा परिस्थितीत जास्त वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल आणि जर वयही समान असेल तर 12वीच्या गुणांचा विचार केला जाईल. यामुळे सिलेक्शनमध्ये कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि स्पष्ट नियमांनुसार निर्णय घेतला जाईल. ही सुधारित पद्धत टेईट 2025 पासून लागू होणार आहे आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व शिक्षक भरती प्रक्रियेसाठी हीच प्रणाली वापरली जाणार आहे. म्हणजेच भविष्यातील सर्व शिक्षक भरती पूर्णपणे या नवीन नियमांनुसार होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार सध्या तयारी करत आहेत त्यांनी आता आपली स्ट्रॅटेजी बदलण्याची गरज आहे. या नवीन प्रणालीचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे पारदर्शकता. दुसरा फायदा म्हणजे गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होणार आहे. तिसरा म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांना आळा बसणार आहे. आणि चौथा म्हणजे शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढणार आहे. कारण चांगले शिक्षक निवडले गेले तर विद्यार्थ्यांचं भविष्य देखील उज्ज्वल होणार आहे. आता उमेदवारांनी काय करायला हवं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम टेईट परीक्षेची तयारी जोरात सुरू करा. दुसरं म्हणजे तुमचे शैक्षणिक गुण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. तिसरं म्हणजे पवित्र पोर्टलवर वेळेवर रजिस्ट्रेशन करा आणि सर्व अपडेट्स नियमितपणे चेक करत रहा. आता स्मार्ट स्टडी आणि प्रॉपर प्लॅनिंग खूप महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट स्पष्ट आहे की आता जुन्या पद्धती संपल्या आहेत. आता सेटिंग, ओळखी, इन्फ्लुएन्स याला काहीही महत्त्व राहिलेलं नाही. आता फक्त मेरिट,
क्वालिटी आणि मेहनत यालाच महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर आजपासूनच तयारीला लागा. हा बदल खूप मोठा आहे आणि भविष्यात शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतील. त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत आणि इतर उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण योग्य माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या योजना, भरती आणि अपडेट्सबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या योजना नोकरी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.